जय भीम सर्वांना। भारताला प्रगतीपथावर नेण्याचे एकमेव मार्ग जर असेल तो असेल भारताचे संविधान। भारताच्या संविधानामुळे भारताची प्रगती झाली, भारताचा विकास झाला। परंतु हे भारताचे संविधान लिहिताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना त्यांना जो त्रास झाला, त्या व्याधी झाला, ते तुमच्यासमोर मी आज मांडत आहे। डॉक्टर साहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिपूर्ण अहोरात्र परिश्रम घेऊन भारताचे संविधान लिहिले व भारताला स्वातंत्र्याच्या शिखरावर नेले। हे करत असताना वाढत्या वयानुसार बाबासाहेब आंबेडकरांना आजारांनी वेढलं। त्याच्यामध्ये बाबासाहेबांना मधुमेह, त्यांची नजरही कमी झाली व त्यांना व्याधीही वाढल्या। तसेच ज्यावेळेस भारताचे संविधान सुकृत करताना शेवटच्या दिनी ही बाबासाहेबांना संविधान सभेच्या बाकेवरती बसता येत नव्हते। अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना एक फोमची खुर्ची बनवण्यात आली होती। बघा हा त्रास किती असेल की ज्या व्यक्तीला बसताही येत नाही तरी सुद्धा त्यांनी आपले संविधान हे परिपूर्ण केले। त्याचं एकमेव कारण भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे होतं व भारताच्या स्वातंत्र्यामध्ये त्या संविधानाचा फार मोठा वाटा होता। तसेच या देशातील दलित, स्त्रिया, बहुजन, कामगार, कष्टकरी व तळागाळातील जनतेला संविधानाच्या चौकटीत आणून त्यांचे हक्क व त्यांचे स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी हा त्रास घेतलेला आहे। तसेच संबंध भारतवासियांसाठी हे संविधान आहे। त्यामुळे या देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य हे आहे की संविधानाचा सन्मान करणे। म्हणून मला असे म्हणावेसे वाटते, हजारो पिढ्या गेल्या तरी बाबा आमच्या तुमचे उपकार कधीही मिटणार नाही। म्हणून असे म्हणावेसे वाटते, खातो तो घास आणि घेतो तो श्वास आणि वावरतो या भारतात स्वातंत्र्यता म्हणून फक्त बाबासाहेब तुमच्यामुळे। जय भीम।